नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आदरणीय तात्यांचा आज वाढदिवस आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी खरं तर शुभेच्छा देणं हे थोडे अतिशयोक्ती आहे. कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला जे लाभलंय. आता सरपंच विनायक भाऊ भुजबळ यांनी अत्यंत तळमळीने भावना मांडली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय तात्या, आदरणीय मामा, आमचा सगळा मित्रपरिवार, सरपंच विनायक भाऊ भुजबळ, आमचे सहकारी मित्र वैभव शेठ कोरडे, त्यांच्या समेत आले चेअरमन बाळाभाऊ ताजणे, विजूभाऊ गेगडे, स्वप्नील भाऊ जुन्नरकर, तेजस भाऊ वाजगे, आमचे सचिन भाऊ गोडेकर असतील, अनेक मित्रपरिवार आणि केव्हीकेचे सगळे स्टाफ, केव्हीकेचे प्रिन्सिपल गाडगे सर हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमतः आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने तात्यांना वाढदिवसाच्या निरोगीमय आणि आनंदीमय शुभेच्छा देत असताना आज या बोर्डावर पाहिली की 81वा वाढदिवस. 81 जर उलट केलं तर ते 18 होते. परंतु 18व्या वर्षी तरुणाचा जो उत्साह असतो, परंतु त्या तरुणाला पण लाजवेल अशा उत्साहाने खरं तर तात्या काम करत असतात. आमच्यासारख्या तरुणाला पण त्या ठिकाणी कामामध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आपण ज्यावेळेस ऊर्जा आपल्याला मिळते, तसे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रासाठी काम करतात, तसे आदरणीय तात्या आपल्या भागासाठी लहानपणापासून आम्ही पाहतो. खरं तर नारेगाव आणि वारवाडी जोडण्याचं काम आपण लहानपणापासून बाळा जो मेहर पूल आहे त्या पुलावरून आपण जी ये जा करायचं, नारेगाव वारवाडी जोडण्याचं काम आपण लहानपणापासून पाहिले. नंतर अनेक पूल झाले, अनेक मार्ग झाले, परंतु मेहर कुटुंबाची जी योगदानाची परंपरा आहे. आज ग्रामोद्योग मंडळासारखी एक संस्था असेल, आज संस्था किती मोठी झाली ते ज्यावेळेस आपण बाहेर फिरतो त्याशिवाय लक्षात येत नाही. कुठं जरी गेलं तरी आपल्या ग्रामोद्योग मंडळाचं नाव त्या ठिकाणी कौतुकाने निघतं. कृषी विज्ञान केंद्र असेल, ग्रामोद्योग मंडळ असेल, ही संस्था खऱ्या अर्थानं संस्था आपली त्या ठिकाणी चांगली वाढवण्याचं काम आदरणीय तात्यांच्या माध्यमातून झालं. मला असं वाटतं ही जर व्यक्ती, या व्यक्तीने ज्यावेळेस सरपंच पद ज्यावेळेस वरवाडीचं भूषवलं, त्यानंतर जर राजकारणात जर झोपून काम जर केलं असतं, मला वाटतं तात्या आज आमदार, खासदार किंवा एखादे मंत्री नक्कीच असतं. परंतु याच्यापेक्षा पण समाधानाची बाब हे, अनेक असे आमदार होतील, खासदार होतील, मंत्री होतील, परंतु याच्या पलीकडे जाऊन लाखो मुलांना घडवण्याचं काम ज्या संस्थेने केले, त्या संस्थेचा कारभार आदरणीय तात्या योग्य पद्धतीने करतात. म्हणून हीच फार समाधानाची बाब असते, हे कोणाच्या हातून होत नाही. आणि तात्यांमुळं आदरणीय पवार साहेब असतील, त्यांचा नारेगाव परिस्पर्श झाला. अनेक मोठे दिग्गज आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय मोठमोठे जे देशाचे प्रतिनिधित्व करतात, अशा व्यक्तिमत्वांना तात्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहता आलं, त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. आणि जुन्नर तालुक्यातील आपला खरं शेतीप्रधान तालुका, अनेक नवीन प्रयोग केव्हीकेच्या माध्यमातून होत असतात. तात्यांची त्यामागची जी भावना आहे, त्यांच्या मागे त्यांची जी धावपळ आहे, धडपड आहे, त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या ठिकाणी जो फायदा होतोय. मी पुढेच एकदा आपल्या सगळ्या जुन्नर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देत असताना आता दुर्वेश भाऊ पण या ठिकाणी उपस्थित आहेत, कंवर सर पण या ठिकाणी उपस्थित झाले. शुभेच्छा देत असताना खरं तर तात्यांची दुसरी बाजू, छापा आणि काटा जसं आपण म्हणतो, आदरणीय मामा, या ज्यावेळेस ही जोडगळे आपण पाहतो, ज्यावेळेस प्रकाश मामा आपल्या हक्काने खडसावून बोलतात, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं मामांचं प्रेम आहे आपल्यावर. आणि नारेगावकरांना आणि जे सहकारी जे आहेत त्याचं फार मोठं त्यांचं प्रेम दडले. ज्याला माहिती त्याला माहिती मामांचं जे बोलणं आहे. आणि आदरणीय तात्यांचा जो स्वभाव आहे, अनेक खरं तर लाखो विद्यार्थी तात्यांनी घडवले, अनेक उच्च पदावर गेले. मला वाटतं तात्यांसाठी हीच फार मोठी पोचपावती असेल. आज संस्था चांगल्या दिशेने काम करते आणि खरं तर त्यांना निरोगीमय या ठिकाणी आयुष्य लाभो हीच मी आई मुक्तेची प्रार्थना करत असताना या ठिकाणी युवा नेते अमित शेडबेंके यांची पण या ठिकाणी उपस्थिती लावली. आमचे राजूभाऊ नायकोडे असतील. मी पुन्हा एकदा तात्यांना नारेगाव वारवाडी शिवजन्मभूमीच्या वतीने शुभेच्छा देत असताना त्यांचं असंच निरोगीमय तात्यांना आयुष्य लाभो आणि आपल्या तरुणांना असेच काम करण्याची ऊर्जा मिळो. आणि मग अशी सरपंचांनी सांगितलं की जीवन गौरव पुरस्कार तात्यांना त्या ठिकाणी 1 तारखेला मला वाटतं मिळणार आहे. जीवन गौरव पुरस्कार अशाच व्यक्तिमत्वांना मिळतो ज्यांनी जीवनात काहीतरी केलेलं असतं. आणि मला वाटतं त्यांच्या जीवनाचा तो गौरव असेल, ही आपल्या तात्यांसाठी नाही तरी आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण नारेगाव असेल, वरवडी असेल, सगळ्यांनाच नारेगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
या आदरणीय तात्याला त्या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित त्या ठिकाणी ते होणार आहे. माझं तर म्हणणं हे की तात्यांना पद्मभूषण पद्मविभूषण अशा पण पुरस्काराने जर आपण सगळ्यांनी जर मागणी लावून धरली शिवजन्मभूमीच्या वतीने, कारण अशी व्यक्तिमत्व फार थोडीफार आहेत. अशा व्यक्तिमत्वाने जे काम केले, जे योगदान दिले, मेहर परिवाराने खऱ्या अर्थाने जे योगदान दिले ते फार मोठं योगदान आहे. आजही तात्या तुम्ही 24 तास या ठिकाणी आमच्यासाठी काम करत असत. मी पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच आहे मुक्त चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.